नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी करिअर अकॅडमीच्या जनरल नॉलेजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या भागात काही महत्त्वाच्या मराठीतील साहित्यावरील काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण पाहणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये याविषयीचा प्रश्न आल्यास तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. तर जाणून घेऊ. मराठीतील पहिला शिलालेख श्रावण बेळगाव, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मराठीतील पहिले व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर, ज्यांना मराठीचे पाणिनी म्हणून देखील ओळखलं जातं. त्यानंतर महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती असणारा शिलालेख कुठला? बदामी, हे लक्षात ठेवा, महत्वाचं असेल, लक्षात घ्या. मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर ययातीसाठी त्यांना मिळाला होता. ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो 1974 इयर, हे लक्षात ठेवू शकता, महत्वाची माहिती. मराठीतील पहिला ताम्रपट दिव्यागार ताम्रपट. यानंतर मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर विष्णुदास भावे यांचं, हे आपल्या लक्षात घ्यायचं आहे. यानंतर मराठीतील आद्य ग्रंथ विवेक सिंधू, लेखक मुकुंदराज. त्यानंतर मराठीत सर्वप्रथम विराम चिन्हाचा वापर करणारे कोण? तर मेजर कॅन्डी. यानंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून हा प्रश्न बऱ्याचदा मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. महत्वाची माहिती म्हणून नोट करू शकता याला, विष्णू शास्त्री चिपळूणकर. यानंतर आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत कृष्णाजी केशव दामले. यानंतर मराठी नवकाव्याचे जनक बासी मर्ढेकर. आणि मित्रांनो, मराठीतील पहिली कादंबरी यमुना पर्यटन आहे, ही एक महत्वाची, जी बाबा पद्मनजी यांची आहे. तर मित्रांनो, ही माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक शेअर करा. थांबवतेच, धन्यवाद.